घरात काही भाजी नसेल तर आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। शेवभाजी बनवण्यासाठी 3 कांदे घेतलेले आहे, 2 टोमॅटो आणि 1 वाटी खोबरं। आता कांदे कापून आपण भाजून घेऊया आणि खोबरं पण कापून घेऊया। खोबरं, कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे, भाजून घेऊया। खोबरं भाजून घेऊया। खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। कांदा भाजून घेऊया। कांद्यामध्येच आता आपण टोमॅटो भाजून घेऊया। कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे, गॅस बंद करून घेऊया आणि मिक्सरमधून वाटून घेऊया थंड झाल्यावर। खोबरं वाटून घेतलेलं आहे, कांदा आणि टोमॅटो वाटून घेऊया। कोथिंबीर घालून वाटून घेऊया। अद्रक लसूण वाटून घेऊया। तेल टाकून घेऊया। जीरा, कढीपत्ता, एक कांदा कापून घेतलेला टाकूया। लसूण, अद्रक, टोमॅटो, कांदा, खोबरं आणि टोमॅटो भाजून वाटलेलं ते टाकून घेऊया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मसाले टाकून घेऊया। 1 चमचा मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, धने आणि जिरे वाटून घेतलेलं ते टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। थोडंसं गरम पाणी टाकूया। ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत झाकून 2 मिनिटं शिजू देऊया। 2 मिनिटांनंतर बघूया आपण। मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊया आणि मस्त अशी उकळी आणूया। आपण आता गॅस बंद करून घेऊया।